हम तुम्हारे साथ हैं। माननीय दादासाहेब पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। माननीय दादासाहेब पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय शरद कोळी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? दादांचे जे मनोगत ऐकलं, शिवसैनिक काय असतो, शिवसैनिकाच्या व्यथा काय असतात, शिवसैनिकांचं दुःख काय असतं, हे आदरणीय आता आपले मनोगत विचार व्यक्त केले ते आदरणीय यानंतर पण आता कंटाळून त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी शिंदे गटात नेलेलं होतं. पण आज शिंदे गटाचा 2.5 वर्षाचा त्यांचा त्रास सहन करून शेवटी त्याचा न विलाज झाला आणि त्रासाचा बांध फुटला गेला, अन्यायाचा बांध फुटला गेला आणि शिंदे गटाला सोडून परत घर वापसी आता आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षात झालेली आहे. या माध्यमातून नक्कीच शिवसेनेला मोहोळ तालुक्यामध्ये आता एक नव्यानं ऊर्जा मिळणार आहे आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मशाल या चिन्हावर लढवण्यासाठी ताकदीने आता कामाला लागणार आहे. या माध्यमातून अजूनही सांगतो, काही लोक इकडे गेले असतील तिकडे गेले असतील, कोणत्याही शिवसैनिकाला काही फरक पडत नाही. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसैनिकाला बळ आणि ताकद देऊन परत एकदा जोमानं महापालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती भगवा झेंडा मशाल फडकवण्यासाठी आम्ही ताकदीनं कामाला लागू. तर आता आम्ही उद्यापासूनच मोहोळ तालुक्यामधून 50 4 व्हीलर गाड्याचा ताफा घेऊन आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती गट वाईज आम्ही दौरा चालू केलेला आहे. आम्ही स्वतंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर सगळे उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी आम्ही ताकद पणाला लावलेली आहे. त्यानंतर पक्षांनी जर वरिष्ठांनी जर काही निर्णय दिला महाविकास आघाडीचा त्यावेळेस आम्ही ते निर्णय घेऊ. पण सध्या आम्ही स्वतंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण जागा आम्ही लढवणार आहे. जिल्हा प्रमुखच गेलेले आहेत, सगळे पद अधिकारी शिवसैनिक जसे तसेच आहेत. उद्धव साहेबांना सोडून कुणीही जाणार नाही. उलट शिंदे गटात गेलेलेच काही पद अधिकारी परत आमच्या उद्धव सेनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं शिवसेनेला बिलकुल धक्का नाही, कुणी धक्का लावू शकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्रात जशाचा तसाच आहे. खरं तर आमचा एक गैरसमज झाला होता. एक उद्धव सेना आणि शिंदे सेना ही एकच आहे असं आम्हाला वाटत होतं आणि सध्या काम करत असताना, कारण मला काहीतरी विकास व्हावा ह्या भूमिकेतून विचार करणारा मी एक शिवसैनिक आहे. परंतु जो मनात उद्देश ठेवला होता तो उद्देश आम्हाला तिथं दिसला नाही. कारण आम्हाला ज्या लोकांनी नेलं, तुमचा तालुक्याचा विकास असेल किंवा जिल्ह्याचा विकास असेल, तुमचे काय अडीअडचणी असलेले कामं असतील, शिवसैनिकांना न्याय देता येईल. परंतु इथं आम्ही गेल्यानंतर आमचे अक्षरशः 100% म्हणजे नुकसान झालं. काही कामं झाली नाही, लोकांची खाली फसवणूक झाली आणि काही नेते असे आहेत पुढच्या तोंडाला घेऊन जातात, त्यांना काहीतरी पैसे दिले जातात. परंतु आम्हाला कुठल्या लालसेनं आम्ही न जाता, आम्ही तर आमच्या सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर जे आले होते ते आज परत आम्ही सगळे आले. आमचं कुठलंही काम झालंय, कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि हे लोक फक्त जे पुढच्या तोंडाला आहेत ते स्वतःच काम करतात, स्वतः टक्केवारीनं कामं विकतात आणि दुसऱ्या शिवसैनिकांना कुठलंही काम दिलं जात नाही. आणि खरं तर सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस प्रवेश केला त्या दिवसापासून तिथं काम करत असताना मला कुठेही शिवसेना म्हणून ते काम दिसलं नाही. कारण आम्हाला कट्टर मुंबईतला शिवसैनिक आहे. मुंबईत जे काम बाळासाहेबांनी शिकवलं, मी बाळासाहेबांच्या सान्निध्यात राहिलेला शिवसैनिक. साहेबांचं काम जे होतं ते आम्हाला इथं कुठेही दिसलं नाही. खरं तर अक्षरशः मला रात्रभर झोप लागायची नाही. आम्ही जर विचार केला तर झोप लागत नव्हती. मी गेली 6 महिने दादाच्या मागे लागलोय की दादा आम्हाला काय नको, आम्हाला आमचा प्रवेश करून घ्या, आम्हाला आमच्या घरी येऊ द्या. आम्ही आता इथं जरी आलो असलो तरी आम्हाला काय कुठे गेलो असं नाही, मला माझ्या घरी आलं याचंच समाधान वाटतंय. मला दुसरं काय नको आहे. मी शिवसैनिक म्हणून आयुष्यभर राहीन आणि शिवसैनिकाची सेवा करेन, एवढंच यावेळेस मला सांगूच वाटतं.